3 पिढ्यांपर्यंतच्या पित्रांचे पितृजेवण आणि त्यांचा श्राद्धविधी त्या पित्रांच्या तिथीला या पितृपक्षामध्ये म्हणजेच या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला करायचा असतो। तुम्हाला जर तुमच्या पित्रांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तर ती कशी माहीत करून घ्यावी, याचबरोबर समजा तुम्हाला त्यांची श्राद्ध तिथी माहीतच झाली नाही तर अशा वेळेला त्यांचे पितृ या पितृपंधरवाड्यामध्ये कधी करावे, याचबरोबर या वर्षी समजा तुमच्या घरामध्ये जर कोणी वारलं असेल तर त्यांचे पितृ या पितृपक्षामध्ये जेवू घालावेत का, भरणी श्राद्ध कधी करावं, बरेच जण म्हणतात की वर्ष श्राद्ध झाल्यानंतर करावं, बरेच जण म्हणतात की वर्ष श्राद्ध होण्याच्या अगोदर करावं, तर नक्की ते कधी करावं यासोबतची अजून बरीच माहिती मी तुमच्यासोबत प्रांजली जोशी या चॅनलवर एक मोठा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल। यंदा 2025 मध्ये पितृपक्ष 7 सप्टेंबर रविवारी सुरू होत आहे, पण खऱ्या अर्थाने 8 सप्टेंबर 2025 पासून श्राद्ध तिथींना सुरुवात होत आहे। पौर्णिमेचं जे श्राद्ध असेल तर ते पौर्णिमा तिथीला न करता वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या तिथींना करायचं असतं। ते मी मोठ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की पौर्णिमेचं श्राद्ध कधी करावं। बाकी प्रतिपदा श्राद्ध हे 8 सप्टेंबर 2025 वार सोमवारी आपल्याला करायचं आहे। 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे द्वितीया श्राद्ध। 10 सप्टेंबर बुधवारी तृतीया श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध एकत्र आलेलं आहे। 11 सप्टेंबर गुरुवारी पंचमी श्राद्ध आणि महाभरणी श्राद्ध। 12 सप्टेंबर शुक्रवारी षष्ठी श्राद्ध। 13 सप्टेंबर शनिवारी सप्तमी श्राद्ध। 14 सप्टेंबर रविवारी अष्टमी श्राद्ध। 15 सप्टेंबर सोमवारी नवमी श्राद्ध। 16 सप्टेंबर मंगळवारी दशमी श्राद्ध। 17 सप्टेंबर बुधवारी एकादशी श्राद्ध। 18 सप्टेंबर गुरुवारी द्वादशी श्राद्ध। 19 सप्टेंबर शुक्रवारी त्रयोदशी श्राद्ध मघा श्राद्ध। 20 सप्टेंबर शनिवारी चतुर्दशी श्राद्ध आणि 21 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी आहे सर्व पितृ अमावस्या आणि या दिवशी पितृपंधरवाड्याचा म्हणजे पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे।